पद्धतीने जे राजकारण चाललंय त्याच्यासाठी हा निषेध मोर्चा आता होता। राज्यात परवानगीशिवाय रात्रीमधून महापुरुषांचे पुतळे बसवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यामुळे अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होतीये। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथं अशाच प्रकारामुळे दोन समाजांमध्ये मोठा वाद उफाळून आला। या प्रकरणानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील अनेकांवरती जीवघेणा हल्ला, दंगल भडकवणे, शासकीय कामामध्ये अडथळा आणणं आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यांखाली तब्बल 8 गुन्हे दाखल केलेत। दरम्यान जालना जिल्ह्यातील बाळराजे आवारे यांचा या प्रकरणामध्ये सहभाग उघड झालेला असून त्यांच्यावरती विनापरवाना पुतळा बसवणं, जातीय तेढ निर्माण करणं, भडकाऊ भाषण करणं आणि पोलिसांवरती हल्ला अशा गंभीर आरोपांखाली गुन्हे हे नोंदवण्यात आले। याशिवाय करमाळा तालुक्यातील पुनावर इथल्या पुतळा प्रकरणामध्ये देखील त्यांचाच सहभाग असल्याचं समोर आलंय। अंजनगाव इथं जमिनीच्या मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना अडथळा आणल्याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान या सर्व घटनांवरती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कठोर भूमिका घेतलेली असून परवानगीशिवाय पुतळे बसवणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाईल आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचे प्रकार हे सहन केले जाणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिलाय। महापुरुषाचा जेव्हा पुतळे आपण बसवतो तेव्हा ते सन्मानाने बसवावेत, ते नियमाने बसवावेत, त्याची परवानगी घेऊन बसवावेत, त्यांचा सन्मान करावा। महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलंही काम हे नियमानं केलं आणि एक स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला। इथं स्वराज्य स्थापन करण्याचा विषय बाजूला राहतो, पण काही शक्ती अशा आहेत की ज्या समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातून आपण बघतो की जायचं आणि कुठेही पुतळे उभे करायचे, महाराजांचाही सन्मान त्या ठिकाणी होत नाही अशी परिस्थिती आपण पाहतो। तेव्हा अशा शक्तींना अटकाव करण्याची आवश्यकता आहे। महाराजांच्या पुतळे बसवण्यासंदर्भात आम्ही कायम सकारात्मक आहे। शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानंच हा देश पुढे चाललाय, हा महाराष्ट्र पुढे चाललाय। त्यामुळे महाराजांचा अवमान होईल आणि समाजातलं सामाजिक ऐक्याला बाधा येईल अशा पद्धतीचं वर्तन कुणी केलं तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। मुंबई महापालिकेच्या 2026-27 अर्थसंकल्पाला स्थायी